नमस्कार मित्रांनो, या ऑटो स्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जर तुम्हाला आमच्या माध्यमातून स्पेअर पार्टचा होलसेल व्यवसाय कशा प्रकारे करायचा आहे तर त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आज आपण बनवत आहे. तर ज्या ज्या लोकांना स्पेअर पार्टचा होलसेलमध्ये व्यवसाय आमच्याबरोबर राहून करायचा आहे किंवा त्यांचा वैयक्तिक करायचा आहे तर अशा लोकांनी हा व्हिडिओ आवर्जून पूर्ण पाहावा. कारण इथे मी तुम्हाला आहे ना पुस्तकात किंवा यूट्यूबवर जी कुठेही सापडत नाही अशी ग्राउंड लेवलची स्ट्रॅटेजी सांगणार आहे, जी मी स्वतःच्या अनुभवावर तुम्हाला सांगत आहे. कारण ही असली स्ट्रॅटेजी असते ना ही कधीही कुणाकडून तुम्हाला सहजासहजी मिळत नसते, ही स्वतःचा अनुभव घेऊनच मिळते. आता एक लक्षात घ्या, कोणताही व्यवसाय करण्याच्या अगोदर आहे ना पैसा हा सगळ्यात महत्त्वाचा नसतो. कारण सगळ्यात पहिली जी गरज असते ना ती स्वतःमध्ये असणाऱ्या आत्मविश्वासाची, काम करणाऱ्या जिद्दीची आणि कधीच न हार मारणाऱ्या आपल्या स्वतःच्या चिकाटीची. ह्या जर 3 गोष्टी तुमच्याकडे असतील ना तर तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकता. आणि अशात जर तुमच्याकडे स्पेअर पार्टचा व्यवसाय असेल तर त्यात तुम्ही 100% यशस्वी होता. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया की प्रत्यक्षात व्यवसायाला सुरुवात कशी करायची असते. सगळ्यात पहिला एक लक्षात घ्या, जो आपल्याला व्यवसाय करायचा आहे, आता स्पेअर पार्टचा माझा व्हिडिओ असतो त्यामुळे मी स्पेअर पार्टच्या बाबतीतच तुम्हाला सांगेन. जर तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे ना तर पहिला आपण त्या व्यवसायाला आपलं नाव काय द्यायचं हे एका वहीवरती पहिले लिहून घ्या. नाव असं पाहिजे की ते आपल्या व्यवसायाला साजेसं पाहिजे आणि प्रोफेशनल पाहिजे. मग त्याचं एक व्हिजिटिंग कार्ड बनवून घ्या, जे आपण लोकांना सेवा देणार आहे, जे आपण लोकांना सर्व्हिस देणार आहे त्याबद्दलची माहिती त्या सगळी व्हिजिटिंग कार्डमध्ये पाहिजे. आणि व्हिजिटिंग कार्ड करताना कधी पण भरगच्च करायचं नाही, थोडक्यात व्यवस्थित टापटीप व्हिजिटिंग कार्ड पाहिजे, तरच ते बिझनेस माइंड प्रोफेशनल व्हिजिटिंग कार्ड ठरतं. कारण व्हिजिटिंग कार्ड हेच तुमचं पहिलं ओळखपत्र असतं. जर तुम्ही आमच्या एआर ऑटो स्पेअरअपच्या माध्यमातून व्यवसाय करायला सुरुवात केला तर तुम्हाला जे व्हिजिटिंग कार्ड वगैरे जे आहे ना हे सगळं आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये तयार करून देतो. त्यानंतर दुसरं ठरवायचं की आपल्याला कोणत्या स्पेअर पार्टमध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे. जर तुम्ही या धंद्यात नवीन असाल, तुमचं जर जम्बलिंग होत असेल की मला कोणता स्पेअर पार्ट घ्यायचा हे ठरत नाही तर अजिबात काळजी करू नका. तुम्ही फक्त एक आम्हाला मेसेज करा. मग आम्ही काय करतो माहिती आहे, तुम्हाला तुमच्या योग्य तुमच्या शहराप्रमाणे, तुमच्या लोकेशनप्रमाणे, तुम्ही कोणत्या एरियामध्ये काम करणार आहात त्याप्रमाणे ठरवून तुम्हाला आम्ही स्पेअर पार्ट सजेस्ट करतो की तुम्ही ह्या स्पेअर पार्टचा व्यवसाय होलसेलमध्ये सुरू करा. सुरुवातीला आहे ना कधी जास्त पैसे लावून आहे ना व्यवसाय सुरू करायचा नसतो. कारण कोणताही व्यवसाय करता येणार ना हळूहळू स्टेप बाय स्टेपच तुम्हाला वाढवत जायचं असतं. पैसे आहेत म्हणून सगळे एकाच दिवशी तुम्ही जर इन्व्हेस्ट केला तर ते पुढे अडकण्याची शक्यता असते. आता तिसरी स्टेप बघा, तुमचा एकदा स्पेअर पार्ट ठरला की मला या स्पेअर पार्टमध्ये बिझनेस करायचा आहे तर पुढे एक महत्त्वाचा भाग येतो, तो म्हणजे रूट सिस्टीम. आता होलसेल बिझनेस करायचं म्हणजे तुम्ही एका ठिकाणी राहून बिझनेस करू शकत नाही, तुम्हाला मार्केटिंग करावी लागते. त्यासाठी असते ना रूट सिस्टीम ठरवावी लागते. तर रूट सिस्टीम म्हणजे काय असतं माहिती आहे का, तुमच्या तालुक्यात आहेत ना किती वेगवेगळ्या ठिकाणी रूट जातात हे तुम्ही पहिलं एका कागदावर लिहून घ्या. उदाहरणार्थ घ्या की तुमच्याकडे 6 रूट आहेत, 6 वेगवेगळ्या लाईन आहेत, 6 वेगवेगळे रस्ते आहेत. त्या प्रत्येक रस्त्यावरती वेगवेगळी गॅरेज, वेगवेगळी स्पेअर पार्टची दुकान आहेत. तर ते पहिले 6 रूट आपले ठरवून घ्यायचे. तर स्वतःला एक वादा करायचा की दर दिवशी मी एक रूट करणार, काही होऊ दे दर दिवशी मी एक रूट करणारच आहे. उदाहरण तुम्हाला सांगतो की बाबा आज सोमवार आहे तर सोमवारी आपण ए रूट वरती गेलेलो आहे, उद्या मंगळवारी बी रूट वर गेलोय, परवा बुधवारी सी रूट वर गेलोय. अशा प्रकारे 6 रूटचे 6 वार आपण पहिले ठरवून घ्यायचे. एक वार आपल्या रेस्टसाठी सुट्टी द्या स्वतःला, परत तुम्ही पुढच्या आठवड्यात फ्रेश माइंडनी कामाला सुरुवात करता. आता हे झाले तुमचे रूट ठरवून. आता महत्वाचा भाग काय येतो माहिती आहे का, जे तुमचे रूट ठरलेले आहेत की माझ्या सोमवारी ए रूटला जायचंय म्हणजे तुम्ही पुढच्या सोमवारी परत एच रूटला जायला पाहिजे. तिथे तुम्ही बी रूट करायचं नाही, बीचा वार सी रूटला करायचं नाही. जे आपले रूटचे वार ठरलेत ना त्याच वाराला तिथे आपण पोहोचलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे, हा नोट करून ठेवा आणि लक्षात ठेवा की मी सोमवारी जर ए रूटला गेलोय तर मंगळवारी बी रूटला गेलोय, बुधवारी सी रूटला गेलोय तर पुढच्या सुद्धा त्याच वारी त्याच रूटला आपण जाणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, आता तुम्ही ए रूट सोमवारचा आपण ठरला, ए रूटला तुम्ही सोमवारी गेलाय, त्या रूटवरती आपण जेव्हा मार्केटिंग करायला जातो तेव्हा पहिल्या दिवशी कुणालाही भेटायचं नाही. तुम्हाला थोडंसं अजीब वाटेल पण एक लक्षात घ्या, जर बिझनेसची स्ट्रॅटेजी तुम्हाला समजून घ्यायची असेल तर मी सांगतो ते फॉलो करा. पहिल्या दिवशी ए रूटला आपण जायचं पण कुणालाही भेटायचं नाही. तर भेटायचं नाही तर काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो. जाताना आपल्याबरोबर एक डायरी, पेन हे आपल्याबरोबर नेहमी आपल्या पॉकेटमध्ये पाहिजे. तर त्या रूटला तुम्ही गेल्यानंतर लांबूनच गॅरेज बघायचे, छोटे छोटे गॅरेज, छोटे छोटे स्पेअर पार्टची दुकान.
मोठं गॅरेज आणि मोठे स्पेअर पार्टच्या दुकानाकडे पहिल्यांदा दुर्लक्ष करा, अजिबात जाऊ नका. कारण तुम्ही नवशिके असता. तुम्हाला त्यांनी 4 प्रश्न विचारले तर तुम्हाला त्याचे उत्तर देता येणार नाहीत, तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. म्हणून लक्षात घ्या, सुरुवातीला ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी जाल त्या दिवशी लांबून गॅरेज बघा, त्याचा बोर्ड बघा, बोर्डवरचं त्याच्या गॅरेजचं नाव लिहून घ्या, त्याच्या पुढे त्याचा मोबाईल नंबर असतो तो तुमच्या डायरीमध्ये लिहून घ्या. असे स्टेप बाय स्टेप तुम्ही त्या रूटचे सगळे गॅरेज आणि छोटे छोटे सगळे स्पेअर पार्टची दुकानं नोट करून एका लाईनमध्ये लिहून घ्या. ही सोमवारची लिस्ट झाली. वरती घ्यायची सोमवारचा रूट आणि खाली सगळी ती तुम्ही नावं एक साईडने लिहून घ्या. अशीच तुम्ही आहे ना पुढच्या दिवशी पण म्हणजे मंगळवारचा बी रूट, बी रूटला पण कुणाला भेटायचं नाही. जी सांगितले ती स्टेज इथे पण सेम फॉलो करायची. बी रूटला सुद्धा तुम्ही गेल्यानंतर लांबूनच गॅरेजचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, स्पेअर पार्ट दुकानाचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्याकडे एका डायरीमध्ये एका लाईनमध्ये मंगळवार रूट, मंगळवारची लिस्ट खाल्ली. असा बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार जे तुमचे रूट ठरलेले आहेत ना त्या रूटची प्रत्येकाची एक लिस्ट नवीन वेगळी तयार करा. आता पहिले 6 दिवस तुमचे झाले. आता हे 6 दिवस फुकट घालवायचे नसतात, लक्षात ठेवा. हे कधी करायचं असतं, जेव्हा तुम्ही जर आमच्यावर बिझनेस करता तर आम्ही तुमचे एकही दिवस फुकट घालवत नाही. आम्ही काय करतो, जेव्हा तुम्ही मला स्पेअर पार्टची ऑर्डर देता, आपला माल फॅक्टरीमधनं येतो, डायरेक्ट फॅक्टरी आउटलेटमधनं, त्यामुळे यायला साधारण 8 दिवस लागतात. त्या 8 दिवसामध्ये आम्ही तुमच्याकडनं हे काम करून घेतो. त्यामुळे तुमचा दिवस फुकट जात नाही. नाही तर तुम्हाला वाटतं माझ्या घरात येऊन स्पेअर पार्ट पडलेत आणि मी 6 दिवस जाऊन फुकट माझे दिवस घालवतोय, फक्त नाव नंबर घेऊन येते, कुणाला भेटत नाही. तर असं होत नाही. भेटायचे ते पण कधी, आपला दिवस न फुकट जाता हे अशा पद्धतीने भेटायचं असतं. प्रत्येक जी नावं आपण लिहिलेली असतात, गॅरेजचं नाव आणि त्याचा मोबाईल नंबर, हे आपण आपल्या मोबाईलला सेव्ह करायचं आणि त्याच्या पुढे मंडे म्हणजे मंडेची लिस्ट तुम्हाला त्या गॅरेजचं नावापुढे ते मंडेचं काहीतरी तुम्ही शॉर्ट फॉर्म एक तुमचा लोगो तयार करून ठेवायचा की मला एम म्हणजे मंडे. म्हणजे तुमची ती एमची लिस्ट पूर्ण तयार होईल. त्याच्या नावापुढे एम लिहायचं, कंसात टाका पाहिजे तर. कसं टाकायचं काय टाकायचं तुम्हाला जमत नसेल तर मला विचारा, मी तुम्हाला ते सांगेन. अशा प्रत्येक रूटच्या आहेत ना वर आपल्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करून ठेवा. आता जे तुम्ही सगळे नंबर सेव्ह केलेले आहेत त्यांचा उपयोग कसा करायचा हे मी जे माझ्याबरोबर स्वतः व्यवसाय सुरू करतात ना त्या लोकांना ती पुढची मी पद्धत सांगत असतो की आता तुम्ही त्या मोबाईलचा नंबरचा जे सेव्ह केलेले आहेत त्याचा उपयोग आपण कसा करायचा. जर तुम्हाला पुढे हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधून हा व्यवसाय सुरू करा. मग तुम्हाला मी पुढची स्ट्रॅटेजी आणखीन एक सविस्तर फोडून सांगेन. आता झाले तुम्ही ते नंबर सेव्ह वगैरे करून झालात तर आता पुढच्या दिवशी परत सोमवार आला, तुम्हाला ए रूटला जायचं आहे. तर सोमवारच्या आधी रविवार जो असतो त्या रात्री आहे ना तुम्ही त्या ए रूटवरच्या सगळ्या लोकांना आपलं व्हिजिटिंग कार्ड व्हॉट्सअपवरती सेंड करायचं. त्या व्हिजिटिंग कार्डवर आपल्याकडे जे स्पेअर पार्ट आहेत त्याची एक लिस्ट बनवलेली असते. जे आम्ही आमच्याबरोबर करतात त्या लोकांना आम्ही ती लिस्ट बनवून देतो. त्यांच्यासाठी एक आम्ही त्यांचा वेलकम मेसेज तयार करून देतो. तर हे त्याला अगोदर आपण सेंड करून टाकायचं. ज्या दिवशी समजा आपण सोमवारी जाणार आहे तर रविवारच्या दिवशी तुमचं सगळं तयार पाहिजे. ह्याचा आपल्याला सगळ्यात मोठा फायदा होतो. तुम्हाला वाटतं असं करून काय होणार आहे, पण खरोखर याचा सगळ्यात मोठा आपल्याला फायदा होतो. तर तुमची ओळख आधीच तयार होते. कारण व्हॉट्सअपला मेसेज आल्यावर प्रत्येक जण हा मेसेज ओपन करून बघतो. आणि ऑटोमोबाईल स्पीडमध्ये जे असणार आहेत आणि ऑटोमोबाईलचाच मेसेज गेला तर ती लोक नक्की बघतात. कारण तुमची आधीच ओळख तयार झालेली असते. तर तुम्ही प्रत्यक्ष भेटता तेव्हा मग तुमची ओळख करण्याची ती पद्धत असते ना ती एकदम सोपी होऊन जाते. मग सोमवार आला, तुम्ही ए रूटला गेला, दुसऱ्या दिवशी जो पहिला गॅरेज असेल ज्याला तुम्ही तुमचं व्हिजिटिंग कार्ड सेंड केलेलं असेल तर त्याला जाऊन तुम्ही भेटायचं. पहिला बघायचं त्याच्या हातात काय काम आहे का. काम असेल तर 2 मिनिटं आपण थांबा, त्याला त्याचं काम आठवू द्या, नाही तर तो तुमच्याकडे लक्ष देणार नाही. त्याला भेटल्यानंतर तुम्ही एवढंच सांगा की साहेब मी तुम्हाला काल व्हॉट्सअपवर माझं व्हिजिटिंग कार्ड आणि माझी स्पेअर पार्टची लिस्ट बघा सेंड केली होती. एवढं बोलल्यावर तो तुम्हाला लगेच ओळखणार, तो तुमच्याशी बोलणार. मग त्याला सविस्तर तुम्ही तुमच्या स्पेअर पार्टचे सॅम्पल दाखवा. तुमच्याकडे सॅम्पल स्पेअर पार्ट बघितल्यावर तो नक्कीच तुम्हाला विचारेल की यांचा रेट काय आहे, तुम्ही कशा प्रकारे देता, तुमची सर्व्हिस कशी आहे. तर त्याला विचारायचं सर जर तुम्हाला हा तुमच्याकडे कोणत्या रेटमध्ये मिळतो हे जर मला प्रत्यक्षात तुम्ही एकदा सांगितलं तर त्यापेक्षा आहे ना तुम्हाला मी नक्की रेट कमी देण्याचा प्रयत्न करेन. एवढं एक वाक्य त्यांच्यापुढे तुम्ही बोलायचं. किती कमी द्यायचा काय द्यायचा ते आपण बरोबर मॅनेज करतो. तसंच त्यांना आणखीन एक ॲडिशनल सांगायचं की जर तुम्ही माझ्याकरता स्पेअर पार्ट घेताय तर माझ्या स्पेअर पार्टला मी वॉरंटी सुद्धा देतो. कारण स्पेअर पार्टला वॉरंटी शक्यतो कोणी देत नाही. पण तुम्ही जर एअर ऑटो स्पेअरअपच्या माध्यमातून काम कराल ना तर तुमच्या स्पेअर पार्टला वॉरंटी सुद्धा मिळते. हे एक लक्षात ठेवा. सेम प्रोसेस आहे ना त्या रूटवर प्रत्येकाला जेवढ्या लोकांना तुम्ही तुमचं व्हिजिटिंग कार्ड सेंड केलंय तेवढ्या लोकांना तुम्ही जाऊन प्रत्येकाला असंच बोलायचं. जे आता तुम्ही फर्स्ट टाइम बोललाय तेवढंच बोलायचं. नवीन माणसाला नवीन गॅरेजवाल्याला त्या दिवशी भेटायचं नाही. भेटायचं असेल तर परत पहिल्यासारखी पद्धत अवलंबायची. पुढच्या रविवारी त्याला आपलं व्हिजिटिंग कार्ड सेंड करायचं. नंतर त्याला पुढच्या रूटला जाताना त्याला भेटायचं.
एक लक्षात घ्या, डायरेक्ट कधी कुणाला भेटू नका. तुम्हाला ओळख देणार नाही, तुमच्याशी जास्त चर्चा करणार नाही. तुमचा तो दिवस फुकट जातो. आता झालं, तुमची पहिली फेरी झाली, सक्सेस झाली, तुम्ही प्रत्येकाला जाऊन भेटलात, तुमचे सॅम्पल दाखवलात, त्याला तुमचे रेट सांगितलात, त्याचे रेट तुम्ही ऐकून घेतलात. आता तुम्हाला वाटेल की मी गेल्या गेल्या माझ्याकडनं ती लोक स्पेअर पार्ट घेतील, तर अजिबात घेणार नाहीत. एखाद दुसरा चुकून घेईल सुद्धा, पण प्रत्यक्षात तुम्ही जर तुमच्या मनात असेल की मी ह्या रूटला गेलोय तर आता मी सगळे स्पेअर पार्ट विकून होईल, तर असं सुरुवातीला अजिबात होणार नाही. आणि हे तुमच्या बाबतीतच होतंय असं नाही. कुठलाही व्यवसाय, कुठलाही सेल्समन सुरुवातीला पहिल्या फेरीमध्ये कधीच सगळे आपलं काम फत्ते करून येत नाही. अडचणीचा सामना हा प्रत्येकाला करावाच लागतो. कारण पहिल्या रूटला गेल्यावर तुम्हाला वाटेल की आता माझ्याकडनं कुणीच घेतलं नाही, मी आता चुकीचा निवडला का, असं होत नसतं. हे सगळं नॉर्मल असतं, हे होतंच, प्रत्येकाच्या बाबतीत हे घडलेलंच असतं. त्यामुळे अजिबात नाराज व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही, चिकाटी सोडायची नाही. एक लक्षात घ्या, मी पहिल्यांदाच सांगितलं, चिकाटी सोडायची नाही. दुसऱ्या दिवशी मंगळवारचा रूट सेम, बुधवारचा रूट सेम. हा झाला तुमचा पहिला हप्ता. तुमच्याकडनं कुणी स्पेअर पार्ट घेतलं नाही, समजून जा की माझ्याकडनं कुणी घेतलेलं नाही. त्याच्या पुढच्या सोमवारी सेम स्ट्रॅटर्जी वापरायची. रविवारी त्यांना मेसेज टाकायचा की मी ह्या रूटला येतोय, तुमची काही ऑर्डर असेल तर वेगळा मेसेज आहे रविवारी. ते आता तुमचं व्हिजिटिंग कार्ड ऑलरेडी त्यांना पोचलेलं असतं, मग सेम व्हिजिटिंग कार्ड पाठवायची गरज नाही. त्यांना असा मेसेज पाठवायचा, सर मी उद्या ह्या रूटला येतोय, तर तुमची काय ऑर्डर असेल तर मला व्हॉट्सअपवर दिलात तर मी येताना घेऊन येऊ शकतो. जर खरोखर तुम्हाला त्याला ऑर्डर द्यायची असेल तर तो तुम्हाला व्हॉट्सअपवर तुम्हाला ती ऑर्डर देईल. मग जाताना तेवढे एक्स्ट्रा पण आपण बरोबर घेऊन जायचे. सेम प्रत्येकाला हाच मेसेज करायचा. त्या रूटला जेवढे गॅरेजवर तुम्ही पहिल्या दिवशी भेटून आलाय त्या सगळ्यांना परत जायचं, परत व्हिजिट द्यायची. तो बिझी असेल तर 5 मिनिटं थांबायचं, तो फ्री झाला की 5 मिनिटं त्याच्याशी विचारपूस करायची, त्याच्याशी बोलायचं. भले तरी तुमच्याकडे स्पेअर पार्ट घेऊ दे अकर नको घेऊ दे, प्रत्येकाला जाऊन सेम प्रोसेसने तुम्ही काम करायचं. तुम्हाला वाटेल की हा घेत नाही, मी याच्याकडे का थांबू, याच्याकडे का जाऊ, तर असं अजिबात करायचं नाही. एक लक्षात घ्या, त्याचा नियम तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही एका गॅरेजमध्ये किंवा एका ऑटो स्पेअरच्या दुकानात किंवा कुठलाही बिझनेस करताना एखाद्या व्यक्तीकडे जेव्हा तुम्ही जाताना, तेव्हा तुम्ही जेव्हा 10 वेळा जाताना, तेव्हा 1% चान्सेस असतो की तो तुमच्याकडनं पुढच्या ट्रिपला स्पेअर पार्ट घेणार किंवा तुमच्याकडे काय जो माल असेल तो घेणार. पण तुम्ही त्याच्याकडे सातत्य राखणं गरजेचं आहे. आता एक लक्षात घ्या, जेव्हा तुमचा रूट ठरलेला असतो त्या समोर तर गॅरेजवाल्याच्या पण डोक्यात गेलेलं असतं ना, किंवा दर सोमवारी हा व्यक्ती माझ्याकडे येतो, दर मंगळवारी हा व्यक्ती माझ्याकडे येतो, दर बुधवारी व्यक्ती हा माझ्याकडे येतो. प्रत्येक रूटवाल्यांनी ठरलेलं असतं, त्यांच्या डोक्यात माइंडमध्ये ते आलेलं असतं की माझ्याकडे हा माणूस सोमवारी येणार आहे. तर त्याच्याकडे एखादा पार्ट नसेल तर तो कुठनं आणायची गडबड करत नाही. तो त्याला माहिती आहे की रविवारी मला मेसेज येईल, मी त्यांना लगेच त्यांना मेसेज करून सांगेन की हे मला पाहिजे. असं जेव्हा सुरू होतं ना, तेव्हा तो तुमचा कस्टमर फिक्स व्हायला सुरुवात होते. कारण तो थांबतो तुमच्यासाठी, कारण तिने तुम्हाला 9 वेळा रिटर्न पाठवलेलं असतं. त्याला काय काय होईना, तो तुमच्याकडे एकदा स्पेअर पार्ट घेणार. आणि ज्या दिवशी तो एकदा स्पेअर पार्ट तुमच्याकडे घ्यायला सुरुवात करतो त्या दिवशी त्याला चांगली सर्व्हिस द्या, त्याला चांगला रेट द्या, त्याला चांगल्या दर्जाचे स्पेअर पार्ट द्या. जर आपल्याकडनं घेत नसेल, जर बाहेरून कुठून करत असेल तर त्याला चांगल्या दर्जाचे स्पेअर पार्ट द्या. कारण स्पेअर पार्टचा दर्जा घसरला तर तो तुमच्याकडे परत घेणार नाही, एक लक्षात ठेवा. त्यामुळे देतानाच त्यांना चांगल्या दर्जाचे स्पेअर पार्ट द्या. अशा पद्धतीने तो पहिली तुमच्याकडे एक छोटी ऑर्डर देतो, पुढच्या हप्त्यात आणखी थोडीशी मोठी वाढवतो. अशा तुमच्या हळूहळू प्रत्येक रूटला ऑर्डर वाढायला सुरुवात होते. तुमच्यावर त्याचा विश्वास बसायला सुरुवात होते आणि जो आपला व्यवसाय आहे तो हळूहळू वाढायला सुरुवात होते. तर तुम्हाला ही पद्धत माहिती होती का, पहिल्यांदाच समजली? पहिल्यांदाच समजली असेल तर नक्की मला या कमेंट्स करून सांगा की आम्हाला फर्स्ट टाइम समजलेली आहे, आणि तुम्ही ही वापरून बघा. आणि जर तुम्हाला आमच्या माध्यमातून संपूर्ण ट्रेनिंग पाहिजे असेल तर तुम्ही मला जो आमचा खाली व्हॉट्सअप नंबर दिसतोय ना, त्याच्यावरती मेसेज करा, तुमचं नाव आणि तुमचा पत्ता. त्यांना आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल सांगू की कसं करायचं, काय बोलायचं, कोणाशी कसं बोलायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आहे ना त्यांना प्रॅक्टिकल सांगतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला तुमच्या गरजेचा वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आणि जो तुमचा मित्र ज्याला कुणाला व्यवसाय करायचा असेल, भले कुठलाही असू दे, ऑटोमोबाईलचा असेल तर अतिउत्तम, तर त्याला हा शेअर करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करा. मेन म्हणजे आपली लोक आहेत ना सबस्क्राईब करत नाही, तर सबस्क्राईब पहिलं करा. पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.